विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवाद इनिशिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी जी एक्झाम होणार आहेत त्यामध्ये ऑलिम्पिक यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जाऊ शकतात सामान्य ज्ञान या टॉपिक अंडर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर आपल्याला वन लाइनर प्रश्न बघायचे. सर्वात पहिला प्रश्न आहे, पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते? तर याचा आन्सर आहे 1896. अथेन्स ग्रीसमध्ये आधुनिक ऑलिम्पिक खेळ विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आले. नेक्स्ट, आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कोणाला म्हणतात? आन्सर आहे पिएरे डी कॉबर्टिन. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती निर्मिती झाली आहे 23 जून 1984, 130 वर्षांपूर्वी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची अधिकृत भाषा कोणती आहे? तर ती आहे इंग्रजी आणि फ्रेंच. त्यानंतर पुढे, ऑलिम्पिकचे नवीन बोधवाक्य काय? तर ते आहे फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर. त्यानंतर ऑलिम्पिक चिन्हावरील ज्या 5 रिंगा कशाचे प्रतिनिधित्व करतात? तर हे 5 खंडांचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. ब्ल्यू रिंग आहे युरोपियन कंटिनेंट, येलो रिंग आहे आशिया, ब्लॅक रिंग आहे आफ्रिका, रेड रिंग आहे अमेरिका आणि ग्रीन रिंग आहे ऑस्ट्रेलिया. त्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून कोणाची निवड झाली? आन्सर आहे अभिनव बिंद्रा. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर कोणत्या भारतीय कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केली? आन्सर आहे विनेश फोगट. ह्या हरियाणाचे कुस्तीपटू आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024मध्ये त्या अपात्र ठरल्या का? त्या 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पार्टिसिपेट केलं होतं, परंतु लक्षात घ्या कुस्ती 100 ग्रॅम अधिक वजन भरल्यामुळे त्यांना अपात्र या ठिकाणी केलं होतं. नेक्स्ट, IOC म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक काउन्सिलद्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा प्रदान करण्यात आला आहे अभिनव बिंद्रा, कारण भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक ते विजेते आहेत. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये नुकतेच कांस्यपदक जिंकणारा अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही कुस्ती खेळाशी संबंधित आहे 57 किलो इव्हेंटमध्ये. नेक्स्ट, अमन सेहरावत हरियाणाचा आहे. वैयक्तिक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ऑलिम्पिक पदक आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? तर हे जिंकले अर्शद नदीम याने, ते पाकिस्तानचे. नेक्स्ट, नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर ते जिंकलं आहे सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक, आणि त्यांनी जो भाला फेकला तो आहे 89.45 मीटर. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाने कांस्य पदक जिंकले? तर ते आहे भारत. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये हॉकी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक कोणी जिंकलं? तर नेदरलँडने सुवर्ण पदक, जर्मनीने रौप्य आणि भारताने ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी जिंकलं आहे. भारतीय पुरुष राष्ट्रीय हॉकी संघ कर्णधार कोण? तर ते आहे हरमनप्रीत सिंग. मनु भाकर आणि सरबजोत सिंग कोणते पदक जिंकले? तर त्यांनी जिंकलं आहे कांस्य पदक 10 मीटर रायफलमध्ये. मनु भाकर हरियाणा आणि सरबजोत सिंग हे देखील हरियाणाचे आहेत. स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 कोणते पदक जिंकले? तर ते जिंकलं आहे कांस्य पदक. स्वप्नील कुसळे शूटर हे महाराष्ट्राचे, कांबळवाडी येथील आहे, राधानगरी कोल्हापूर. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर ते आहे कांस्य. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ते आहे मनु भाकर. कांस्य पदक हरियाणा राज्याचे आहेत. पॅरिस ऑलिम्पिक कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? तर ते आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 2024 पॅरिस ऑलिम्पिक भारताचा क्रमांक कितवा आहेत एकूण पदक तालिकेमध्ये? तर तो आहे 71वा. 2024 उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशाने केले? ते केलं आहे फ्रान्सने. आवृत्ती आहे 33वी. सुरुवात कधी झाली? 26 जुलैपासून सुरुवात झाली आणि समाप्ती झाली आहे 11 ऑगस्ट 2024ला. यावर्षीचा मोटो काय होता? गेम्स वाईड ओपन. शुभंकर काय आहेत? फ्रिगियन कॅप. नवीन खेळांचा समावेश कोणता करण्यात आला? तर ब्रेकिंग डान्स याचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. तसेच लक्षात घ्या आपल्याला वैद्यकीय अधिकारी
याच्यासाठी जर कंप्लीट स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात. आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न या ठिकाणी भेटतील. 999 त्याची इंडिव्हिज्युअल प्राईस आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम 499 नोट्स प्लस MCQ. सामान्य ज्ञान 4500 प्रश्न आहेत, प्राईस आहे 299. चालू घडामोडीचे प्रश्न 158. हे सर्व जर इंडिव्हिज्युअल प्राईस जर बघितली तर 1955 होते, परंतु जर तुम्ही कंबाईनमध्ये घेतलं तर तुम्हाला फक्त 1800 रुपयामध्ये भेटेल. तुम्हाला डेमो बघण्याकरता आणि परचेस करण्याकरता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच लक्षात घ्या, आयुर्वेद जो सिलेबस आहे त्यावर आपल्याकडे 1350 टॉपिक वाईज प्रश्न आहे आणि 1650 अदर टॉपिकवर मिक्स या ठिकाणी प्रश्नसंच तयार केला आहे. याचा डेमो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम टॉपिक वाईज नोट्स आणि MCQ अवेलेबल आहेत, प्राईस आहे 499. त्यानंतर सामान्य ज्ञानचे 4500 प्रश्न आहेत, प्राईस आहे 299. स्क्रीनवर जे डिटेल दिले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. चालू घडामोडी जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे 5335 प्रश्न आहेत, प्राईस आहे फक्त 158 रुपये. कंबाईन पॅकेज घ्यायचं असेल तर ते देखील घेऊ शकतात. जर तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल तर ते आहे 100 प्रश्न 200 मार्क, वेळ 2 तास. तर लक्षात घ्या, या ठिकाणी सर्व अभ्यासक्रमावर आधारित तयार केलीत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका स्वतंत्र आहे, स्वतः टायमर लावून ही तुम्ही सोडवायची. तुम्हाला OMR शीट देखील प्रोव्हाइड केला जाईल. तुम्ही प्रिंट काढून स्वतः विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर टिक करू शकता आणि त्यानंतर किती बरोबर आलेत हे बघू शकतात. टाईम मॅनेजमेंटकरिता तुम्हाला उपयोगी आहे. परचेस जर करायचं असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. याआधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्या प्लेलिस्टवर जाऊन याआधीचे व्हिडिओ आपण वॉच करू शकता. थँक्यू.